आज आपण ना मुगाच्या वड्यांची भाजी बनवणार आहोत. या आहेत मुगाच्या वड्या. मुगाची डाळ असते ना ती भिजत घालायची आणि ती पाट्यावरती वाटून त्याच्या अशा छोट्या छोट्या वड्या करून घ्यायच्या. आता ह्या वड्या आहेत ना शिजवल्यानंतर एकदम जाड जाड होतात, अशी मोठी फुगते ती, म्हणून ना ह्याला मी बत्त्याने आहे ना थोड्याशा अशा चेचून घेणार आहे. आता हे मी थोडेसे बत्त्याने असे चेचून घेणार आहे. अगदी बारीकही नाही ठेवायचे आणि एकदम मोठेही नाही ठेवायचे. असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे. वड्याची भाजी करण्यासाठी मी इकडे वड्या घेतल्या थोड्याशा कुटून अशा. कांदा 2 मोठे कांदे घेतलेत. आलं लसूण आणि कोथिंबीर मी कुटून घेतलेली आहे. हिंग आणि जिरं फोडणीसाठी. हे मीठ आहे, हळद, आमचा घाटी मसाला आणि टोमॅटो तेल. आता मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. गरम पाणी घ्यायचा. फोडणी घातली ना की थंड पाणी घालायचं नाही, वड्या शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं, तर गरम पाणी करून घ्यायचं. कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण त्यामध्ये आधी तेल घालून घेऊया. तेलामध्ये हिंग आणि जिरं. जिरं चांगलं फुललं की मग आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. जिरं छान फुललंय, त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. कांदा छान लाल होईपर्यंत परतून द्यायचा. कांदा छान लाल झालेला आहे. आता त्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर ही पेस्ट टाकून घेणार आहे. हे कुटून घेतलेलं आहे, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. हे छान आता एकजीव करून घ्यायचं. आता एकजीव झालेलं आहे. यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो शिजला, त्यामध्ये आपण मसाला, हळद,
मीठ घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण वड्या घालून घेणार आहोत. छान परतून घ्यायचं. छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी सोडणार आहोत. भाजीवर झाकण ठेवून शिजायसाठी ठेवणार आहोत. रस्सा हवा असेल तर आणखीन पाणी घालायचं. सुकी करायची असेल तर एवढं पाणी पुरेसं आहे. अशा प्रकारे छानशी आपली वड्याची भाजी बनून तयार आहे. चपाती, भाकरी, भात सगळ्याबरोबर छान लागते. अशी आपली वड्याची भाजी बनून रेडी आहे. अशा प्रकारे आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे. तर पप्पा खाऊन सांगतील कशी झाली. चांगली झाली नक्की. मीठ बीठ बरोबर आहे. या वड्या माझी नणंद मन्या हिने मला बडनेरावरून पाठवल्या आहेत. तर थँक्यू सो मच मन्या. हां पप्पा, एन्जॉईंग. गुड नाईट.